पाहता गोवळी खायची उष्टावळी करीत नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान। अच्छा पवित्र काल्याच्या आपण सगळे जण आणि या काल्याच्या कार्यासाठी सांगितलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा अभंग। आश्चर्य असं घडलं की जगाला खायला देणारा भगवान, तुमचं माझं भरण पोषण करणारा भगवान आजच्या दिवशी मात्र गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो। खाय त्यांची उष्टावळी, ज्यांच्या ताटातलं उष्ट खातो ते साधे गोपाळ आहेत, तुमच्या माझ्यासारखे गाईच्या दारा काढणारे शेतकरी कुटुंबातले जमीन वगैरे कसणारी लहान समाजातली मुलं, पण विश्वाचा मालक त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो। खाय त्यांची उष्ट आश्चर्य जाय, का बरं उष्ट खातो? करीती नामाची चिंतन गडी, गडी म्हणजे गोपाळ, काना म्हणजे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या मधुमंगल श्रीराम्या हे जे गोपाळ आहेत ते काय करतात? भजन करतात। नामाचे चिंतन गडी करीती, नुसतं नामाचं चिंतन न करीत ध्यानासहित करतात। अखंड हृदयामध्ये भगवंताला त्यांनी जोपासलंय आणि भजन करतात। परिणाम देव त्यांच्या ताटातलं उष्ट खातो। नुसतं उष्ट खात नाही, आली द्यावी डाई, खेळ खेळताना डाव देतो। डाव एरवी जगाला डाव दाखवतो, जेव्हा नाही तेव्हा पाऊस पाडतो, नियतीचा क्रूर खेळ खेळतो। हो, जेव्हा हातात आलं तेव्हा घेऊन जातो, असा क्रूर खेळ खेळणारा भगवान पण आजच्या दिवशी मात्र गोपाळांचा डाव देतो। आली द्यावी डाई, धावे वळत्या मागी गाई, त्यांच्या गायी सुद्धा सांभाळतो। आणि अलौकिक असणारा काला जो स्वर्गातल्या देवांना ब्रह्मादिक देवांना मिळत नाही असा काला गोपाळांच्या जीवनामध्ये प्रदान करतो। महाराज आम्हालाही तो काला मिळावा म्हणून तर आम्ही सगळं गाव एका विचाराने एकत्रित सप्ताह करतो। आम्हाला मिळेल का? नक्की मिळेल। एके ठाई काला, सगळा समाज ज्या दिवशी एक विचाराचा होतो, एका मंडपामध्ये बसतो, तुका म्हणे भाविकाला देवाची भाविकता हृदयामध्ये आली की काला मिळतो। त्याच्यासाठी काय करावं लागतं? करीती नामाची चिंतन गडी कान्होबाचे ध्यान, असा सोपा अभंग आहे। अर्थ सांगितला की पाठ व्हावा, इतका शुद्ध अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन व अगदी अर्ध्या तासामध्ये भगवंताच्या लीला, अर्ध्या तासामध्ये असं 12 वाजता आपण थांबणार आहोत। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या सापटणे नावाच्या गावी, टेंभुर्णी जवळ सापटणे नावाचं हे गाव, आणि या सापटणे गावी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे अनादी सप्ताह, त्याला कुणालाच माहिती नाही। कितीही जुन्या माणसाला विचारलं कधी सुरू झालं, ते म्हणतात आमच्या आजोबालाच माहिती नाही। असं माग कितीही गेलं तरी न थांबणारा जुनाट जुगातीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, असं भगवान परमात्म्याला जुनाट म्हटले। जुनाट आहे भगवान, कसा आहे? बहुता काळाचा, तसा हा बहुत काळाचा असणारा भव्यदिव्य स्वरूपाचा खंडहरिनाम सप्ताह सापडण्याचा। आणि या सप्ताहातील आजची ही सेवा आपल्या मंडू नानांच्या माध्यमातून तुकारामजी जे ढवळे साहेब आहे, उद्योगपती आहे, सगळे आपण गावातील कार्यकारिणी मंडळी, सप्ताहातली जी सगळी जिल्हा परिषद सदस्य, गावची सरपंच, चेअरमन, या सगळ्या मंडळीच्या वतीनं आदरणीय नानांनी आग्रह केला की महाराष्ट्राचे एक लोकप्रिय भजन सम्राट आमचे ओंकार महाराज जगताप आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून संपर्क मिळाला आणि नानांनी फोन करून ही तारीख आमच्या डायरीमध्ये लिहून दिली। त्याला अनुसरून आज आपल्या या गावी येण्याचा पवित्र योग आहे। कीर्तन साथीला स्वतः महाराज उपस्थित आहेत, ओंकार महाराज जगताप, ज्यांचा आवाजाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, किती उंच जाऊ द्या ऐकतच राहावा वाटतो। त्यांच्या इतक्या चाली महाराष्ट्रात सध्या कोणाला येत नाहीत आणि त्यांच्या इतका उंच आवाजही कोणाचा नाही, व त्यांच्या पाठीमागं म्हणायचं म्हणजे अवघड आहे, पण तरी सुद्धा अगदी नारायण महाराज म्हणतात हे नवल आहे महाराज। अगदी आमचे ओंकार महाराज जगताप, ओंकार महाराजांना वंदन आहे। तदनंतर त्यांच्या पाठीमागं आमचे नारायण महाराज गरड, ज्यांचं एक मोठं नाव आहे, छान चाली गातात, आमचेच गुरुबंधू आहे आणि वारकरी चालीचा ठेवा त्यांनी जपलेला आहे। छान अगदी मधुर चाली गाण्याचं काम नारायण महाराज गरड करतात। नारायण महाराज आणि ओंकार महाराज दोघांनाही वंदन। तदनंतर ही संस्थेची छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी वारकरी वेशातली लाल उपरणे बांधण्यापेक्षा आमच्या संस्थेची उपरणे बांधली, त्याच्याबद्दल बरं वाटलं। पण ते उपरणे नाही बांधायचे, असे बांधायचे
जे जरा चांगलं वाटतं हे आमच्या वारकरी संस्थेचं उपर नाही ना अगदी या सगळ्या छोट्या मोठ्या बालगोपाळांना घडवणारे महाराजासहित त्यांच्या संस्थेचे मालक आणि ते संस्थापक त्या सगळ्यांना वंदन। छान छान टाळकरी मंडळी टाळ वाजवत आहेत त्यांनाही धन्यवाद। विनेकरी बाबा ज्येष्ठ आहेत, जसा सप्ताह जुनाट आहे तसे विनेकरी बाबाही जुने आहेत, अगदी त्यांनाही धन्यवाद। अगदी या गावाचं भूषण ज्यांनी खरं तर आळंदीला आमच्या बरोबर आम्ही बरोबर शिकलो आळंदीमध्ये, या गावचं भूमिपुत्र भूषण आमचे भैरवनाथजी महाराज, खरं तर कुबेर महाराज म्हणजे आमचे गुरुबंधू आहेत। आळंदीला मंदिरात कोणी भेटो न भेटो पण महाराजांची कायम भेट होते। अतिशय माऊलीसारखंच ज्यांचं स्वरूप गोड असणं, गोड बोलणं म्हणजे कुबेर महाराज अतिशय जवळून आहेत। आळंदीला असल्यापासून आमचा परिचय आहे, त्यांची मुलंही आता खूप गायन वादनामध्ये तयार झालेली आहेत। असे आमचे कुबेर महाराज, त्यांनाही धन्यवाद। आधी करून आपण शूटिंग करणारे दादा तुम्हालाही माझा धन्यवाद। चांगलं चॅनल आहे, मगाशी पासून पाहतोय, चांगलं एडिटिंग घेतोय, या बाजूने फोटो घेतोय त्या बाजूने घेतोय, असे हुशार पाहिजे, नाही तर काय नुसते सरळ कॅमेरा ठेवतात, सरळ कोण आलंय कोण बघितलं पाहिजे, म्हणजे असं ज्याला जमतं तो बुद्धिमान शूटिंग वाला असतो, असा बुद्धिमान आहे, त्यांनाही माझं वंदन। शूटिंग वाले काय चॅनल नाव तुमचं? रंग कीर्तनाचा, वा कीर्तनाला रंग देणारं चॅनल आहे, असे रंग कीर्तन, त्यांनाही धन्यवाद। या लाईनची आमची या भागातली जुनी सगळी टाळकरी मंडळी, महाराज मंडळी अतिशय गोड, या भागातला परमार्थ भजन ज्यांनी टिकवलं, दगडाच्या टाळामधूनही गायले अभंग अशी जुनी मंडळी, या सगळ्या ज्येष्ठ टाळकऱ्यांना सप्ताह ज्यांनी टिकवला, भजन टिकवलं, गाथा भजन, हरिपाठ, गावातलं मंदिरातलं गुरुवारचं रविवारचं शनिवारचं भजन या मंडळीनं टिकवलेलं असतं। या सगळ्या ज्येष्ठ वडीलधाऱ्या टाळकऱ्यांना वंदन। आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या माता पुढे या पुढे सरकारी पुरुष मंडळी असे कोण भरून काढा, भरलं म्हणजे जर आनंद रंग भरे कीर्तनात आणि प्रेमी हरिदास नाच, असं तुम्ही सगळेजण मातृवर्ग पुरुष वर्ग सगळ्यांना धन्यवाद। आपल्या कार्यक्रमाला आणखी या कार्यक्रमाला वाजवण्यासाठी टॉप 10 जे मृदंग वादक आहेत त्याच्यातलं अग्रगण्य नाव म्हणजे आसाराम महाराज साबळे, मोठी वारकरी शिक्षण संस्था त्यांची भूम तालुक्यामध्ये, जामखेड तालुका भूम परांडाच्या मध्यभागी अगदी तिंत्रज नावाच्या गावाजवळ एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या रोडला बसा। वा नाथ बाबा सारखेच आले तुम्ही, बसा अगदी शांती ब्रह्म वगवड, बसा बाबा। अगदी नाथ महाराजांचा जो पालखी सोहळा मार्ग आहे त्याच रोडला अगदी आमच्या आसाराम महाराज साबळे यांची वारकरी शिक्षण संस्था आहे, आणि महाराजांचं वाजवणं आता तुम्ही पाहताच 8 दिवस खूप तयारीचं आहे। उत्तम त्यांच्या हातामध्ये रियाज केलेलं वादन आहे, मोठ्या मोठ्या कलावंतांना द्रुपद असेल, राजस्थान दिल्ली पंजाब अशा परराज्यामध्ये जाऊन पखवाज वाजवावा आणि लाखो लोकांनी त्यांच्या डोक्यावरती अशी पैशाची उधळण करून बक्षीस द्यावं, अशी महाराष्ट्रातले टॉप मृदंगाचार्य म्हणजे आसाराम महाराज साबळे गुरुजी। मोठे विद्यार्थी, आपले विद्यार्थी अशा संस्थेत टाका, महाराजांच्या संस्थेत विद्यार्थी घाला की जेणेकरून आसाराम महाराज तयार होतील। फार पोरं तयार झाली, 5-50 विद्यार्थी महाराष्ट्रात आसाराम महाराजांची सध्या वाजवत आहेत, अगदी छान संस्था आहे। महाराजही इथं उपस्थित आहेत, आसाराम महाराजांना वंदन। आपण सगळी गुणीजन मंडळी आहात, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य भीमरावजी बाबूरावजी ढवळे यांनी आजच्या कीर्तनाचा खर्च दिलेला आहे, भीमराव दादांनाही धन्यवाद। या सप्ताहाची जी कार्यकर्ती कमिटी आहे सगळ्या कमिटीला धन्यवाद। एवढा मोठे छोटं गाव आहे पण कीर्तनकार फार मोठे आणतात आणि चांगला सप्ताह करतात। वर्षातून एकच उत्सव आहे, अगदी हा मोठा कार्यक्रम करण्याचं भाग्य या सापटणे गावाचं आहे। सगळ्या गावकऱ्यांना कोटी कोटी वंदन करतो। सरपंच, उपसरपंच, चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य सगळ्यांची, ढवळे परिवार जो आहे मोठा आहे गावात, कुबेर परिवार आहे, सगळ्यांची जी आडनाव आहे सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो। काल्याचं कीर्तन आहे, 12 वाजता आपल्याला थांबायचंय। पंचक्रोशीतून माढा तालुका सोलापूर जिल्ह्यातून आलेली भाविक मंडळी सगळ्यांना कोटी कोटी वंदन। अभंगाला कीर्तनाला सुरुवात। विठाला अतिशय चांगला आवाज दिला, प्रबल बास घेऊन अगदी छान वारकरीच आहे, त्यांच्या अंगातही आमचा ड्रेस आहे, छान अगदी आवाज दिला, बारकाली बटन चांगले फिरवले, त्यांनाही धन्यवाद। आमच्या संगतीत आमचे गणेश महाराज, सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो। आजचा जो दिवस आहे तो काल्याचा, आपण जे 7 कीर्तन ऐकले त्याच्यापेक्षा आजचं कीर्तन कृष्णाच्या चरित्राचं असतं। का बरं? त्याचं कारण काल्याचं कीर्तन जे असतं ते शेवटी करावं लागतं, आणि शेवटी करत असताना त्याच्यात कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं। चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। आजच्या दिवशी काल्याचं कीर्तन शेवटी करावं आणि त्या काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं चरित्र सांगावं।
का बरं? काल्याचं कीर्तन दुसऱ्या दिवशी का चालत नाही कुबेर महाराज? आळंदीला मंदिरात सत्य होतात, तुम्ही नेहमी मंदिरात असतात, काल्याचं कीर्तन असं तिसऱ्या दिवशी केलं तर का चालत नाही? अनादी सप्ताह आपल्या सापटणे गावचा, पण काल्याचं कीर्तन शेवटीच झालंय असं का? तर त्याचं उत्तर आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणजे त्याच्यानंतर परत शेवट नाही. उदाहरणार्थ मंदिराचं बांधकाम सुरू झालं की त्याचा पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅब मध्ये मूर्ती बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो, किती सुंदर कलर आहे, किती सुंदर मूर्ती आहे, याच्यावरून मंदिर पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती कलश धारण झाला की मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. तसं कितीही कीर्तन झाली तरी जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहरूपी बांधकाम पूर्ण होत नाही. म्हणजे सप्त्याचं बांधकाम पूर्ण कशानं होतं? काल्याच्या कीर्तनानं. मंदिराचं बांधकाम कळसानं पूर्ण आणि सप्ताहाचं बांधकाम काल्याच्या कीर्तनानं पूर्ण. कळसाचं कीर्तन म्हणजे काल्याचं परिपूर्णतेचं, त्याच्यानंतर शेवट नाही. पूर्वीच्या काळात जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, आताही आहे. आपल्या गावाला आहे का शाळा? इथं कितवीपर्यंत? 4थी पर्यंत. आपल्या गावात 4थी पर्यंत, काही गावाला 7वी पर्यंत, काही गावाला 10वी पर्यंत, टेंभुर्णी सारख्या शहरात 12वी पर्यंत. मग आपण कुर्डवाडीला गेलो, खाली इकडं टेंभुर्णीला गेलो, मग आपल्याकडे शाळा असतात. शाळेमध्ये पूर्वी आपण जायचो, आता सगळे लहान बाळ बसलेली आहेत, काही शाळेत जातात, काही जाणार आहेत, काहीला सध्या सुट्ट्या आहेत. असे जे मुलं आहेत असे शाळेमध्ये जाताना आपण पाहिलं असेल, मग शाळेमध्ये वर्ग भरायचा, वर्गामध्ये 50 पोरं बसलेली असायची, 25 मुली या बाजूने, 25 मुलं या बाजूने. गुरुजी वर्गामध्ये आले की पांढरा खडू हातात घ्यायचे आणि पोरांना विषय समजून सांगायचे. एक दिवस पांढऱ्या खडून काळ्या बोर्डावरती गुरुजीने वाक्य लिहिलं, गोदावरी. काय वाक्य लिहिलं? गोदावरी. आणि वर्गातल्या 50 पोरांना विचारलं, पोरांनो आपला आजचा विषय गोदावरी, सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? काही पोराला त्याचं उत्तर वर्गामध्ये देता येणार, कारण पोरं कोणी गणितात हुशार, कोणी इंग्लिश मध्ये हुशार, कोणी सायन्स मध्ये हुशार, कोणी वक्तृत्वात हुशार, कोणी शुद्ध लेखनात हुशार, अशी पोरं होती, हुशार होती. पण सगळ्यात मागच्या बेंचवर आपल्या सापटणे गावचा एक बाळू नावाचा पोरगा बसलेला होता. गणितात नापास, इंग्लिश मध्ये त्याला येत नव्हतं, विज्ञान त्याला कळत नव्हतं. पण त्याला गावातला सप्ताह सुरू झाला की मग आसाराम महाराजांच्या पकवाजाला टेकून बसायचं, कणिकच आणून द्यायचं, ओंकार महाराजांच्या चाली ऐकायचं, कविराज महाराज, कबीर महाराज, माऊली महाराज, समाधान महाराज यांचे कीर्तन ऐकायचं. त्यामुळे त्याला आजच्या प्रश्नाचं उत्तर येत होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू? गुरुजीला आनंद झाला, बुवा कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय सांगायला लागला? सांग म्हटले बाळ्या. बाळ्याला पहिल्यांदा चान्स आल्यामुळे बाळ्या बेंचवर उभा राहिला, पहिल्यांदाच चान्स आला, बेंचवर उभा राहिला. गुरुजीने थाटात विचारलं, बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, क्या बात है बाळू, वा रे वा बाळू, काय हुशार आहे बाळू, वा. सांग म्हटले गंगा पुढे कुठे गेली? गुरुजी साधा नव्हता, पक्क करून घेणार आहे. आसाराम महाराजासारखा तिरकिट तक्ता रियाज करून घेणार आहे, धातुंगा कड देता शिकवणार आहे, खालचा सा लावून घेणार आहे, मधला सावून. गुरुजी म्हणजे गुरुजी ओरिजिनल होते. आता गुरुजी पैसे घेतात, पोराला काढून देतात, तसं नाही. गुरुजी कसे असले पाहिजे? पोराकडून पक्क करून घेणारे, पक्क. गणित म्हणजे गणित, 4थीला शिकवलेला पोरगा 10वीपर्यंत विसरला नाही पाहिजे, असे गुरुजी असायचे. गुरुजी जुने होते, काळी टोपी घालायची, काळा कोट घालायची. ते म्हटले, बाळ्या काय सुंदर उत्तर दिलं, वा. पुढं कुठे गेली गंगा? पुढं जशी ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली तशी कोशावर्त नावाच्या कुंडात त्र्यंबकेश्वरला. शाबास बाळू. पुढं कुठे गेली? पुढं म्हटले नाशिकच्या रामकुंडात, पुढं नांदूर पद्मेश्वर, पुढं कोपरगाव, पुढं काय गाव टोका, पुढं पैठणचा नाथ सागर. बाळूच्या लक्षात आलं, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. गावं काही संपायची नाही, धरणं काही आटपायची नाही आणि उत्तर काही व्हायचं नाही. त्यामुळे बाळ्यानं शेवटचं उत्तर दिलं. आता बाळ्या म्हटलं, गुरुजी या गावाहून त्या गावाला गेली राहू द्या, या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणात गेली हे पण राहू द्या. जशी पैठणच्या नाथ सागरातून गंगा निघाली, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा असं मराठवाड्याला पाणी देत देत एकदाची ती गंगा समुद्राला जाऊन मिळाली. उत्तरच ठेवलं नाही. जशी निघाली तशी ती गंगा सागराला गेली. आता असं म्हटल्यावर गुरुजीने थांबायला पाहिजे होतं, पण गुरुजी म्हटले, बाळ्या गंगा पुढं कुठे गेली? आता कशा पुढं कुठे गेली म्हटल्यावर बाळ्या होता आपला सापडणे. तो म्हटलं, तुमच्या डोंबल्यात गेली. काय बोट नाही, गंगा एकदा सागराला मिळाली.
शब्द आहे बघा. तुका म्हणे गंगा सागर संगमी वा ओंकार मार. किती गोड प्रमाण दिलं. गंगा एकदा सागराला मिळाली. तुकाराम महाराज म्हटले आता अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता समुद्र आणि गंगा वेगळी नाही राहिली. तिचं जीवन परिपूर्ण झालं. तसं काल्याची दहीहंडी फुटली. काला झाला की सप्ताह परिपूर्ण झाला. काल्याचं कीर्तन शेवटी करायचं का ते परिपूर्णतेचं. दुसरा प्रश्न असा आहे की काल्याच्या कीर्तनाचा आज बजरंगबली नाही, दत्त नाही, पांडुरंग नाही, कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. का बरं? त्याचं कारण असं आहे, काल्याचं कीर्तन जसं परिपूर्ण आहे तसं परिपूर्णतम देव भगवान कृष्ण. बाकीचे देव आहेत पण अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत आणि पूर्ण आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यं चकारहा. कसा आहे तो भगवान? दुर्जनाचा इने करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. दोन अवताराचे शेवटचे प्रकार अंश 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 आवेश काला हे राहू द्या. पूर्ण म्हणजे रामचंद्र आणि परिपूर्णतम म्हणजे भगवान कृष्ण. पूर्ण अवतार म्हणजे सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही आणि सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे असा कृष्ण अवतार. बाई तुझा लाडका तुला बाई म्हणते अगं यशोदे तुझा पोरगा सामान्य वाटतो, तुला लहान वाटतो, पण तो तसा नाही. मग कसा आहे? बाई तुझा लाडका तुला तुला बाई तुझा लाडका तुला याच्या
तुझा पोरगा तुला सामान्य वाटतो, लहान वाटतो, पण तो कसा आहे? हो, समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला. आणि हे भगवान शंकराचं गोड मंदिर आहे. किती गोड मंदिर आहे तुमच्या गावात. हो, मारुतीराय आहेत, पांडुरंग आहे, रुक्मिणी आहेत, ज्ञानोबा आहे, तुकोबर आहे, सावता महाराज, बजरंगबली आहेत, महादेव सुद्धा आहे. त्या महादेवाच्या स्तुती स्तोत्रामध्ये आलंय बघा काय काय काय. सद्गिरी समस्या कंचदम सिंधु लिखित्यादि गृहीत्वा शारदा सार्वकाल. म्हटले विद्येची देवता सरस्वती माता महादेवाचं वर्णन करायला बसली तर मग तदतवपी गुणानामीश पारम न याती. काय काय वस्तू घेतल्या? समुद्राची शाई घेतली. शाई आपल्या पेनाची नाही, समुद्राची शाई, मेरू पर्वताची लेखणी आणि पृथ्वीचा कागद घेतला. आणि सरस्वती मातेला सुद्धा वर्णन होणार नाही असा परिपूर्णतम भगवान कृष्ण आहे. महाराज कळलं आम्हाला, हे परिपूर्णतम आहे, कठीण आहे, मोठा आहे, हे आमचा पाठ आहे. पण मग आम्हाला कसा कळेल? म्हणजे आज इतका मोठा कठीण भगवान, तो आम्हाला कसा कळेल? नेमकं त्याचं चरित्र आम्हाला कसं कळेल? महाराज म्हटले काळजीच करू नका, ऐका ऐका. जसं काल्याचं कीर्तन शेवटी करायचं आणि त्याच्यात कृष्णाचं चरित्र का सांगायचं? तो मोठा आहे म्हणून नाही, तो मोठ्यातला लहान होतो आणि गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो. अभंगाचं पहिलं चरण. किती गोड चरण आहे बघा. काय चरित्र आहे मग त्या देवाचं? पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. एका बाजूला विश्वाचा मालक गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं बुवा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगात ते चालिता. म्याची निया मिलू साता काळुग्राशी तसे भूता. ये म्हणी गते पंडुसुता सकळे जयाची. ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ. विश्वाचा नाथ ज्याला म्हणतात तो पाहता म्हणजे विश्वाचा मालक आहे. चाले हे शरीर कोणाची आसत्ते, कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण. विश्वाचा मालक हो तुझी आसत्तीने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. एवढी सगळी प्रमाण का सांगतो आपण? असा विश्वाचा जो मालक आहे. ऐका ऐका, सापटणे गाव एका बाजूला आहे आणि गायीच्या धारा काढणारे गोपाळ. तुमच्या माझ्यासारखे साधे शेतकरी कुटुंबातले अगदी गरीब माणसं, पेंद्या वाकड्या बोबड्या ते धारी काढणारे, गायीचा सांभाळ करणारे गोपाळ. चरित्र काय घडलं? एवढ्या मोठ्या विश्वाच्या मालकानं त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी
तुमच्याकडं आजी कढी करतात, नतनीवाले आजी कढी करतात. हे मुलींनो कढी करता येते का? तुम्हाला नाही येत अजून, मागे येते. बरं कढी केली जाते. पूर्वी आहे ना सप्ताहाला काल्याच्या पंक्तीलाच असायची शिरा भात कढी, कारण लोक गरीब असायचे, उद्योग व्यवसाय नसायचे. हा लापसी, त्याला काय शिरा भात लापसी, म्हणजे लापसी म्हणजे शिरा भात, लापसी कढी. लय टेस्टेड असायची, अगदी तोंडाला पाणी नका येऊ दे तुम्ही. फक्त आहे कढी म्हणजे असा आटम आहे की ती कढी नुसती तुम्ही करायची म्हटलं तरी तोंडाला पाणी. त्यात ताक असतं, थोडंसं दही असतं, थोडीशी दह्याची असते, कधी ताकाची असते, कधी आमसुलाची असते, थोडी चटकदार असते, अशी थोडीशी तिखट, थोडीशी आंबट. बघता ऐका तोंडाला पाणी बी नेऊन नका देऊ. ती अशी कढी आहे ना त्या पेंद्याच्या आईनं केली होती घरी एकदा, आणि त्याची अशी टेस्टेड फोडणी, मस्त जिरे मोहरी चटणी टाकली, वरून कढीपत्ता टाकला आणि चटकदार अशी फोडणी दिली, आणि त्या कढीचा वास असा दारामध्ये आला तर तो पेंद्या पोरांबरोबर खेळत होता, धावतच गेला. आई 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 काय बनवलं? आई म्हटली अरे पेंद्या, चटक्याचं ऊन पडतंय, थोडी गरमी वाढायला लागली, अचानकच पाऊस यायला लागलाय, ऑक्टोबरचा महिना आहे, हीट वाढते, थोडा पाऊस येतो. मॅप चुकला, समाधान महाराजांनी सांगितलं रात्री, मॅप चुकला म्हणे पावसाचा. आपला चुकतो तर त्याचं काय, तसा पावसाने जरा घोटाळाच केला, अशी गरमी झाली, त्यामुळं प्यायला कढी केली म्हणे आपल्याला. म्हणे असं आई दे ना म्हटले. मग मला आता आईला कढी पोराला द्यायला फार आवडत असते. कोणताही पदार्थ बनवला तर आईला वाटत असतं मी नाही, माझ्या मुलानं खावा. तसं आईनं ती एका ग्लासामध्ये पेंद्याला दिली. ती माझ्याकडे बघा, लई सुंदर कथा आहे. पहिलं चरण कळल, अभंग कळल, 1 वर्षभर काल्याचं कीर्तन ध्यानात राहील. अरे बापरे, एवढा जुना सप्ताह गावात पण असं काल्याचं कीर्तन झालं नाही. इतकं सुंदर आहे, फक्त ऐका. कुबेर महाराज लई गोड, हो फार सुंदर. ते 1 ग्लास भर आसाराम महाराज कढी आईनं दिली पेंद्याला, चटकदार झालेली, गरम थोडीशी अशी बरोबर पेण्यासारखी झालेली पातळ कढी त्यानं ग्लासमध्ये घेतली महाराज, आणि तोंडाला कढीचा ग्लास लावला, आणि जशी कढी प्याली त्यानं तशी त्याच्या जिभेला चव लागली, की खतरनाक झालती ना. बरोबर अगदी मीठ पडलेलं, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट, थोडीशी मधुर, गोड, अगदी टेस्टेड झालेली कढी. जशी जिभेला चव लागली तसं त्या पेंद्याला वाटलं काय सुंदर कढी झाली. ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडेल, माझ्या मित्राला किती आवडेल, माझ्या कानाला किती. याला भक्ती म्हणतात बरं, हे प्रेम आहे, प्रेम. तुम्हाला जी गोष्ट आवडते ना ती देवाला द्यायची. श्रीमंत लागत नाही त्याला बरं का, गरीबही चालतो. काय देव भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून आला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. किती प्रमाण सांगू, ऐका ऐका. तुम्हाला जे आवडतं देवाला द्यायचं बरं का. ऐका ऐका, फार गरज आहे. आणि मग त्याला वाटलं राव एवढी चांगली कढी माझ्या कृष्णाला किती आवडल, माझ्या कानाला किती आवडल. पण काय झालं, पेंद्याच्या आईचं आणि कृष्णाच्या आईचं लई कडाक्याचं भांडण. कृष्णाच्या आई पेंद्याच्या आईचं तोंड पाहत नव्हती, आणि पेंद्याच्या आई कृष्णाच्या आईचं तोंड पाहत नव्हती. आता किती अवघड. बरं कढी न्यायची तर कृष्णाच्या घरी, आईला सांगावं तर आई देती का नाही, पंचायतच आहे बुवा. मग त्यानं आईला घुमायला सुरुवात केली. म्हटलं आई काय तुझ्या हाताला चव आहे, किती मस्त चव आहे, किती भारी कढी केली आई, तुझा हात म्हणजे अन्नपूर्णेचाच आहे आई, तुझ्यासारखी कोणाला जमणार नाही ग, लईच मस्त ग. आई म्हटली मला घुमू नको, मी तुला ग्लासात, वाटीत, जगात, मगात, तांब्यात, लोटीत, घराच्या बाहेर कढी देणार नाही. आई काय म्हटली, ग्लासात, वाटीत, जगात, मगात, तांब्यात, लोटीत मी तुला कढी देणार नाही. तुला काय प्यायची तर घरात प्यायची, तुला घराच्या बाहेर मी देणार नाही. आता किती अवघड झालं. कढी तर देवाला न्यायची, कृष्णाला न्यायची, आई तर देत नाही. मग त्यानं डोकं लावलं, म्हटलं आई मला सगळीची सगळी तुला, पण घराच्या बाहेर नेऊ देणार नाही. दे म्हटलं आई मला 1 तांब्याभर. आईने 1 तांब्याभर दिली. तुम्ही माझ्याकडे बघा. त्यानं तांब्या तोंडाला लावला, इतकी कढी प्यायला सुरुवात केली. पण इथं असा सेंट्रल लॉक टाकला, मजबूत लॉक. कुठं टाकला, घशामध्ये मजबूत लॉक टाकला. इथून जे कढी भरली, आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कढी भरली, तांब्यात दिला फेकून महाराज. एवढ्या स्पीडनं धावला. ज्याला लवकर जायचं असतं त्याला कायम अडचणी असतात. बैलगाडीवाला मधातच घालणार, ट्रॅक्टर मधातच उभं राहणार. आता त्या ऊसतोडीचं आता विचारूच नका तुम्ही. आता आमच्या वाट्याला तेच येतं, टेंभुर्णीला जायचं म्हणजे 1 तास आधीच निघायचं, फार कठीण. आता हरणं दिला तरी ते बाजूला सरकणार नाही, 2-4 कांडे ऊसाचे पडलेले उचलणार, ते म्हणजे फार कठीण, ते बाजूला सरकणारच नाही. तसं त्याला लवकर जायचं आसाराम महाराज, तोंडात कढी भरलेली, इतका धावला तो. त्याला कुणी अडवायचं, पेंद्या गालाला काय झाला त्याला सांगता येईना, गालफुगी आली काय सांगायला जावं तर तोंडात कढी जाईल. आता काय करावं, कसा तरी रस्ता काढत पोहोचला माझ्याकडे बघा.
भिंतीला हात टेकून भगवान कृष्ण परमात्मा नंद बाबाच्या वड्यावरती उभे होते. असा हात पाहिला आणि देवाच्या खांद्याला हात लावला. देवाला हात लावल्यावर देवानं मागं पाहिलं, तोंड भरलेलं, बोलत काहीच नाही पेंद्या, पण तोंड भरलेलं. त्यानं हाताने इशारा केला, आ करा, आ करा. भगवंतानं इशारा ओळखला, माझ्याकडे बघा. आणि विश्वाच्या मालकानं मोठा आ केला. आ. पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची मधुमंगल लय गरीब होता महाराज, इतका गरीब. आज जर त्याच्या घरी भाकरी झाली, आज जर भाकरी झाली तर 4 दिवसांच व्हायची. पण मधले 3 दिवस नाहीच, भात नाही, वरण नाही. 4 दिवसाला भाकरी. लय गरीब परिस्थिती. अंगामध्ये कपडेच नाही घाल, फक्त एक धोतर होतं आणि बन्यान नव्हतीच त्याला, फक्त एक जानवं होतं. इतका गरीब. आणि त्याच्या घरात नेमकं 4 दिवसाला भाकरी. मग त्याला बाकीचे 3 दिवस भाकरी कोण आणायचं? भगवान म्हणायची, यशोदा मैया मला 4 भाकरी दे. यशोदा मैया म्हणायची, का रे कृष्णा, तुला तर 2च लागतात, 4 कशाला? माझ्या मधुमंगलला 2 घेऊन जात. काय प्रेम असेल महाराज. विश्वाच्या मालकानं भक्तासाठी भाकरी आणावी. एवढं भजन केलं पाहिजे, एवढं नामस्मरण केलं पाहिजे, असा भाव असला पाहिजे. माझ्याकडे बघा. आणि मग देव त्याला भाकरी आणायचा. पण आज मात्र देवाचं आणि गोपाळाचं भांडण झालं. भगवान म्हटले, आपापल्या घरचं घेऊन या. आता आपल्या घरचं आणा म्हणल्यावर अवघड झालं. सगळे गेले घरी. कोणाच्या घरी भात, कोणाच्या घरी कोशिंबिरी, कोणाच्या घरी चटणी, कोणाच्या घरी काय. सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या घरचं आणलं. पण मधुमंगल रडत गेला. आई, हे आई, आपल्या घरी काय आहे? आई म्हटली, भात नाही, भाकरी नाही, वरण नाही. मग काय? एक लोटीभर ताक आहे, शिळा आहे, आंबट झालेला आहे, 4 दिवसाचा आहे, वेटलेला आहे. देऊ का? दे म्हटलं, दे. तुमच्याकडे जे असेल ते नेत जा देवाला. 4 दिवसाच्या ताकाची लोटी हातामध्ये घेतली आसाराम महाराज. आणि तो मधुमंगल रस्त्याला लागला. अर्ध्या रस्त्यात गेला ओंकार बाबा. तर त्याच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या की देवा, तो रोज मला 2 भाकरी आणतो रे, पण मला तुला आणायसाठी काही नाही. मी तवानात अपराधी, कर्महीन, मतिमंद बुद्धी. संत जसं आपल्याला पतित म्हणून घेतात तसं तो म्हणून घ्यायला लागला. हे नारायणा, हे कृष्णा, फार गरीब बनवलं मला. माझी भावना खूप मोठी आहे, पण मी तुला काही आणू शकत नाही. ताक घेऊन निघाला. अर्ध्या रस्त्यात आला. सापटणेकर ऐका, एका वाऱ्याची झुळूक आली आणि त्या ताकाचा वास आला. तर ते आंबट वास आला. त्याला वाटलं हे ताक तर आंबट आहे, कसं न्यावं? नको नको, झाडाखालीच बसला. रडायला लागला. ताकाकडे बघायचा, हंबरडा फोडून रडायचा. सारखी कृष्णाची आठवण काढायचा. मला देवाला न्यायला नाही, देवाला न्यायला. रडायचा. तिकडं पेंद्या, वाकड्या, बोबड्या सुद्धा मी आपल्या 11:30 वाजल्यामुळे एकत्रित आले. देवानं सगळ्यांच्या शिदोऱ्या पाहिल्या. विचारलं, हे पेंद्या, हे वाकड्या, हे बोबड्या, हे सुदाम्या, हे श्रीदाम्या, अरे तो मधुमंगल तो का नाही आला? भगवान पोरांना म्हटल्यावर पोरं म्हटले, देवा तुम्ही उगीच त्याला घरी पाठवलं, नक्की त्याच्या घरी काही नाही बघा, म्हणूनच आला नाही. असं म्हटल्यावर देवाला दया आली. या सगळ्या पोरांच्या शिदोऱ्या खडकी मांडल्या आणि धावतच गेले. भगवान त्याला पाहिला तर एका झाडाखाली बसलं होतं रडत. ते भगवंताला येताना पाहिल्यावर त्यानं ताकाची लोटी अशी मागं धरली. नको म्हटलं दाखवायला, मागं धरली. माझ्याकडे बघा. आणि देवाने त्याला विचारलं, का रे ए मधुमंगल, पेंद्या आला, वाकड्या आला, सुदाम्या आला, तू का नाही आला रे? तो म्हटलं, देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली,
आम्हा सीतारामी वामानी रे, आम्हा सीतारामी वामानी रे, तुझी घोंगडी तुझी घोंगडी हे काना तुझी घोंगडी चांगली आहे बाबा, तू स्वगत आहे, तू सच्चिदानंद आहे. आम्ही काय तुझ्यासारखे आहेत का बाबा? आम्ही गरीब आहोत, आम्ही कष्ट करावे लागतात आम्हाला. अचानकच पाऊस येतो, आहे ते जातं रे दादा आमचं. आम्ही गरीब आहोत रे, कसं आणणार तुला काय, म्हणून आलो नाही असं म्हटल्यावर देवाला दया आली. भगवंतानं त्याला मिठी मारली बरं का. इकडे बघा, जशी मिठी मारली ना, मिठी मारल्याबरोबर पाठीमागं जे ताक धरलं होतं ना पाठीला, सगळं ताक अंगावर सांडलं, त्याच्या पोटावर पाठीवर हातावर सगळीकडे ताकच झालं. भगवान म्हटले का रे खोटं बोललाच, माझ्याशी ताक तर आणलं होतं ना. तर म्हटलं देवा हे ताक 4 दिवसाचं शिळं आहे, आंबट आहे, वास येतोय, विटलेला आहे, तुम्ही खाताल की न खाताल म्हणून आणलं नाही. ऐका गड्या, असं म्हटल्याबरोबर भगवंतानं त्याचा हात असा समोर घेतला. सापटणेकर त्याच्या हातावर जे ताक सांडलं होतं आपल्या जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकलं. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, खाय त्या उष्टावणी खाय गोपाळांच्या प्रेमापोटी भावनेसाठी त्यांच्या ताटातलं खातो. पेंद्याची कथा, मधुमंगलची कथा आपण ऐकली. का घडतं बरं असं? करीती नामाचे चिंतन, त्याला भजन करावं लागतं बरं का. देवाचं नामस्मरण केलं मग तो भगवान तया माझी या सायुज्याची चाड, तरी त्याची पुरवी कोड का सेवा म्हणत तरी आड प्रेमसोये. ऐसा म्हणी जो जो धरती भावो, तो तो पुढा पुढा लागे या देव. आणि दिदलियाचा निर्वाह होतो हिमीची करी, हा योगक्षेम आघवा तयांचा मजची पडिला पांडवा. जयाची या सर्व भावा आश्रयो मी, अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते. किती श्लोक, किती ओव्या आहेत, अर्थ एवढाच आहे. तुम्ही देवाला दिलं ये यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मग तो भगवान तुमच्या घरी येतो, तुमच्या ताटातलं खातो. कधी करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाची ध्यान. अभंगाचा धावता चरणाचा भाव पाहिला. आजचं जे कीर्तन असतं ना, सापटण्याला असू द्या, टेंभुर्णीला असू द्या, कुर्डुवाडीला असू द्या, कुर्डूला असू द्या, बीडला असू द्या, नाशिकला असू द्या, इंदापूरला असू द्या, भिगवणला असू, कोणत्याही गावातलं कीर्तन आजचं जे असतं त्याला दहीहंडी बांधली जाते आणि कृष्णाचं चरित्र सांगितलं जातं. सगळ्यांना माहिती आहे, वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना अचानक लग्नामध्ये विघ्न झालं बरं का. हो सापटणेकर, ऐका ऐका, एवढे 20 मिनिटं ऐका, उद्धार होईल तुमचा, तुमचाही उद्धार आणि सांगणाराचाही उद्धार. एवढी गोड कथा आहे बरं काही. ऐकणाऱ्याचा बसल्या बसल्या उद्धार आणि सांगणाऱ्याचाही, गाणाऱ्याचा सहज उद्धार माना. इतकी गोड कथा बरं का. नित्य नूतन, किती वेळा सांगा. आपल्या घरातली कथा सांगा, लोक ऐकणार नाही. आपलं पोरग किती वेळा रांगलं, 2 वेळा तुम्ही सांगू शकाल, पण कृष्णाचं रांगणं, कृष्णाचं बोलणं, कृष्णाचं प्रेम, कृष्णाच्या खोड्या किती वेळा सांगा, ऐकाव्या वाटतात महाराज. त्या गोड आहेत, त्या देवाच्या कथा आहेत. बघा बघा माझ्याकडं. मग वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना अचानक लग्नामध्ये विघ्न झालं आणि एक आकाशवाणी झाली, कंसा ज्या बहिणीचं लग्न लावतो ना तिच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येईल आणि तो तुझा वध करेल. असं ऐकल्याबरोबर हातामध्ये शस्त्र घेतलं,
बहिणीलाच मारायला धावला. हात तो धरिला वसुदेवे, मारू नकोस, माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भ योगमायेने नष्ट केला आणि 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. इतकी छान दिसायला लागली देवकी माता, तिच्या पोटी भगवान जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत थोडी छान अशी एकच माता दिसत होती. तिचं नाव जिजाऊ होतं. जिजाऊ काय पोटी पोरगा जन्माला आला महाराज. शिवराय जन्माला आले. माहेरचं आडनाव जाधव होतं माझ्या बहिणींनो, आणि सासरचं आडनाव भोसले होतं. हो, माहेरचं आडनाव जाधव. मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली होती. काय आई असेल महाराज. पोरगी जन्माला आली म्हणून माय बापानं हत्तीहून साखर वाटली होती. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली की तलवार, 12 वर्षाची झाली की युद्ध, 16 वर्षाची झाली घोड्यावर बसायला लागली. लग्न झालं तिचं भोसलेच्या घरामध्ये. शहाजी राजांची ती पत्नी झाली. लग्न झालं 1 वर्षानं जाधवातन भोसलेत युद्ध लागलं. आपापसात युद्ध खेळायचं नाही. आपापसातलं भांडण चांगलं नाही. माळी काय, कुणबी काय, मराठा काय, ब्राह्मण काय, आपापसात भांडू नका. आपापसातल्या भांडणानं वाईट होत असतं. बरं, आपापसात कधी भांडायचं नाही. एकमेकाला धरून चालायचं. उगाच तुमच्या गावाचं नाव आहे का सापटणे गाव का गोड आहे, का एवढा समाज इथं जमलाय. सगळं गाव एका विचाराचं आहे. एक विचाराचं गाव असलं पाहिजे. मराठा काय, माळी काय, सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. हो, काळाची गरज आहे बघा. आरक्षण वेगळा भाग आहे, ते मिळेल, कायद्यानं चालेल. मग काय आपण आपापसात भांडायचं का महाराज. एकाच रक्तानं भांडण करायचं का नका. मी रोज कीर्तनात सांगतोय गड्या, शिवा नावी जर राजांच्या जागी गेला नसता तर राजे कुठून राहिले असते. बाजी प्रभू जर राजांच्या जागी लढला नसता तर राजन आपल्याला मिळाले असते का. सांगा, ऐका ऐका. तानाजी म्हणला असता आधी माझ्या पोराचं लगीन लावतो तर जमलं असतं का. मुरारबाजी म्हणला असता मी लढतच नाही पुरंदरावर तर जमलं असतं का. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय, सगळ्या समाजाला धरून चाला. एका विचारानं चाला. एखादा श्रीमंत असेल तर गरीबाला धरून चाला. माझी विनंती असेल, समाजाला फार गरज आहे बरं या विचाराची. आता मी रोज सांगतोय कीर्तनात, काला काला म्हणजे काय. काला हाच. इथं कुणाला कोणाची जात माहिती नाही, कुणाला कोणाचा पंथ माहिती नाही, कोण किती श्रीमंत माहिती नाही. सगळे एका पंक्तीला जेवतात. उद्योगपती काय, महाराज काय, गायक काय. एका पंक्तीला बसून जेवण्याची जागा फक्त वारकरी संप्रदाय. एका पंक्तीला बसण्याची जागा फक्त काला आहे. जगात इथं सगळ्या जातीची एकत्रित येतात महाराज. चला, मी का सांगतो. हो, युद्ध लागलं आपापसात. जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवावर आदळल्या. आणि आता त्या युद्धामध्ये जिजामासाहेबांचा सक्का भाऊ धरणीला पडला. आणि माझा पोरगा मारला म्हणून जिजामासाहेबांचे वडील लखोजी राजे 50 वर्षाचं वय सपासप तलवार चालवायला लागले. सापटणेकर ऐका, एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला आता नवऱ्याची तलवार. बघा किती वाईट झालं. एका बाजूला बापाची तलवार, ज्यानं जन्म झाला म्हणून हत्तीहून साखर वाटली, आणि एका बाजूला ज्याच्या नावाचं कुंकू लावलं नवऱ्याची तलवार. बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. काय भाग्यवान माय बघा, काय भाग्यवान आई आहे माझ्या बहिणींनो. अक्रूर महाराज साखरे घरी घेऊन जा एवढं वाक्य माझं. ऐका ऐका. त्या जिजा मातेनं आपल्या मेनात ती तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. वाघ ध्यानात ठेवा, कायम ध्यानात ठेवा. का त्याला पातिव्रत्य धर्म सांभाळावा लागतो. इथं आपली बायको आता भाऊबीजीला माहेरी जाऊ दिली नाही. कुंभट तोंड करते, कुंभट बोलतही नाही ती आपल्याला. चहा नाही, पाणी नाही. तिनं बापाला तलवार आडवी लावली नवऱ्यासाठी. माझं कुंकू जगलं पाहिजे. माहेर संपलं तरी चालेल, पण माझा नवरा जगला पाहिजे. मी पतिव्रता आहे. काय मुलगा जन्माला आला महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. कुणाच्याही पोटी नाही, पतिव्रता मातेच्या पोटी पोरगा जन्माला आला. भाग्यवान आई आहे. भगवान जन्माला येणारे. 11:15 वाजलेत. कारागृहामध्ये 6 मुलं कंसानं मारली. देवकी सुंदर दिसायला लागली. आणि मग आता भगवान जन्माला आले. युनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मुलगी प्रगट झाली. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. मग इथे ठेवूच नका, मला गोकुळाला नेऊन घाला असा संदेश मिळाला. उचलीला कंबळापती
पायाची बंधने गळती, टोपलीमध्ये उचलल्याबरोबरच काड्या शृंखल्या गळून पडल्या. निघाले वसुदेव. यमुना मैयानं रस्ता अडवला, पण तिला दर्शन दिलं, स्थिर झाली यमुना. आणि मग आता यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली, आपला पोरगा यशोदे शेजारी मांडला. वसुदेव निघून आली. रडे माया क्रियाकांत नामामने उठते दूत. कंसाला कळाला, आठवा आला. तिनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजादी. इकडं मात्र सकाळच्या वेळेला नितांग नितांग इकडं मात्र सकाळच्या वेळेला हे गवळा यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली. इकडं मात्र यशोदेच्या घरामध्ये पोरगा दिसला आणि पोरगा पाहिल्यावर ओंकार महाराज गावात माहिती पडलं बा सापडण्याला ओंकार महाराजाच्या आवाजानं, आमच्या आसाराम महाराजांच्या पकवाजाच्या जोरानं. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अगं बाई तुला काही माहितीये का? अगं तुला काही माहितीये का? यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला पूर्वी लय आनंद असायचो, लय आनंद. पूर्वी गावात एखाद्या चेअरमनला सरपंचाला मुलगा लय दिवसानं झाला सगळ्या गावात आनंद असायचा. पूर्वी लय आनंद हो महाराज, लई गोड आनंद असायचा. आणि मग गावातल्या सगळ्या महिला आहेत ना, या माझ्या बहिणी आहेत ना, इकडे बघा इकडे बघा, या सगळ्या महिला त्या आईच्या घरी जायच्या, आनंदाने तिची वटी भरायच्या, हळद कुंकू करायच्या, गिफ्ट न्यायच्या. आता हे राहिलं नाही. प्रेम संपत चाललं, आता प्रेम राहिलं नाही. प्रेम असलं पाहिजे हो. गावात आनंद झाला की सगळ्यांनी आनंदात जायचं, दुःख झालं की सगळ्यांनी जायचं. सुख दुःखाची आपण माणसं आहोत महाराज, गेलं पाहिजे बघा. आनंदामध्ये दुःखामध्ये सुखामध्ये पोहोचलं पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद असला पाहिजे. आसाराम महाराजांचं नाव झालं की मला आनंद झाला पाहिजे. ओंकार महाराजांचं गायन पाहून माझं मन खुश झालं पाहिजे. नाही तर त्यांची चाल चांगली झाली की काही काही रुसलेच. असं कसं नाही महाराज, असं नाही झालं. असं ज्याचं हृदय तो मोठा होत नाही महाराज. ज्याचं हृदय मोठं आहे ना, दुसऱ्याला म्हणायला चांगलं म्हणायला शिका, देव तुम्हाला आपोआप मोठं करतो महाराज. हे खरंच आहे, जगाचंच आहे. तसंच आहे महाराज. ऐका, त्या महाभारतात असं सांगितलं जातं, धर्मराजाला पाठवलं एका बाजूला आणि त्या दुर्योधनाला पाठवलं एका बाजूला. दुर्योधनाला म्हटले तुला किती माणसं चांगले सापडतात बघ, आणि धर्मराजालाही म्हणले तुला किती चांगले सापडतात बघ. दुर्योधन सगळं गाव फिरून आला आणि त्याला विचारलं का रे कोण चांगलं भेटलं? तो म्हटला एकही माणूस मला चांगला भेटला नाही, सगळे भंगार भेटले. म्हणलं धर्मराजाला विचारलं तुझं कसं काय रे? तो म्हटलं मला एकही वाईट सापडलं नाही. अर्थ असा आहे, जसं तुम्ही लोकांमध्ये जाल, चांगलं म्हणून गेले की तुम्हाला चांगलेच दिसणार, वाईट म्हणून गेले की तुमच्या सहित सगळे वाईट होणार महाराज.
म्हणून विनंती असेल मस्त दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानत जा. सगळ्या गोकुळ आनंद झाला, गोकुळ निघालं यशोदेच्या भेटीला. आता आपल्याकडे 2-3 गायक आहेत, पण आता ओंकार महाराज आहेत. पुढच्याच वर्षी तुम्हाला ऐकायला भेटणार इथे. काय मिळतात का महाराज? भाग्यानं मिळालेत. पहिली गवळण गेली यशोदेच्या घरी, पहिली दुसरी 2च सांगतो, 2 आमचे महाराज म्हणतील बरं का. ओंकार महाराज, ते नारायण महाराज म्हटले त्यांनाच म्हणायला लावा, दोन्ही पण त्यांनाच म्हणायला लावा आपण. तशा 4-5 गवळण येत माझ्याकडे, पण आता आपला वेळ जाईल. पहिली गवळण गेली यशोदेच्या घरी, इकडे बघा माझ्याकडे. पहिली गेली, यशोदेन दरवाजा उघडला, पण ती जाता जाताय ना सोन्याचे मूठ घेऊन गेलती. काय काय काय? कापसाची नाही, सोयाबीनची नाही, मग सोन्याची मूठ. 1,20,000 रुपये तोळा आहे. 10-15 हजारानं कमी आलंय. जरा कमी आलंय तर बरं वाटतंय, अजून वाढायचं म्हणतो बाबा. 1,20,000 तोळा आहे जवळजवळ. असं मुठभर सोनं घेतलं महाराज तिनं. मुठभर श्रीमंत होती अगदी. आमच्या बंडू नानासारखी मस्त गावातले आपले जे सगळे ढवळे परिवार आहे, जिल्हा परिषद सदस्य, गोड अगदी श्रीमंत बिचारी, अशी तिनं हातात मुठभर सोनं घेतलं. इकडे बघा माझ्याकडे. लागली रस्त्याला बरं का. पहिल्यांदाच निघाली, पाठच उठली, आंघोळ केली, गेली यशोदेच्या घरात. माझ्याकडे बघा, यशोदेचा पोरगा हातात घेतला. लक्ष द्या ओंकार महाराज, सावधान. इकडे बघा, ऐका, पास व्हायचे. पास झाले तरच पाकिट आहे तुम्हाला. इकडे बघा, हातामध्ये गवळण घेतला पोरगा यशोदेचा. सोन्याची मूठ अशी वळून टाकली आणि वळून टाकली, बाहेर आली. बाहेर आलं, बाकीच्या रांगेत उभ्या होत्या. काहीचा नंबर आता 12ला, काहीचा 1ला, काहीचा 2ला, काहीचा 3ला येणार होता. काही उन्हात उभ्या होत्या. तर म्हटलं बाई, चटक्याच्या उन्हात आम्ही उभ्या आहेत, कधी उठली ग बाई, कधी उरकलं बाई, का असलं बाई. सडा टाकला, रांगोळी झाली, स्वयंपाक झाला आणि पहिलाच नंबर लागला. कस काय ग बाई इतक्या लवकर उठली? कसा दिसला ग तो यशोदेचा पोरगा? काळा आहे का, गोरा आहे का, सावळा आहे का, निळा आहे का, पांढरा आहे का? सांग ना ग, यशोदेचं पोरग कसं आहे? ती म्हटली बाई मी त्याला पाहिलं, पाठच उठले, आंघोळ केली, सगळं उरकलं बाई. 1 मूठभर सोन्याची मूठ घेतली, यशोदेच्या घरात गेले. माझ्याकडे बघा, सोन्याचं पोरग हातात घेतलं, सोन्याची मूठ अशी वळून टाकली आणि त्याला पाहिलं तर तो मला काळा गोरा दिसलाच नाही. त्याला पाहिल्यापासून त्यानं माझं मनच वेधून घेतलंय. पाहिला ग नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. म्हटली पाहिला ना, कोण म्हणतं नाही? पाहिल्यापासून तुम्हाला कसं आहे ते माहितीच नाही. माझं मनच वेधून घेतलं. पाहिली वेध लावी बैशीची वे जडवणी. दुसरी गेली दुसरी. आपल्या सापाटणे गावची होती, सापटण्याची होती, बिचारी गरीब होती. कोणाच्या शेतामध्ये खुरपण करायची, कोणाच्या शेतामध्ये काम करायची, बिचारी गरीब होती. आणि मग 10 रुपयाची 100 रुपयाची नोट घेऊन गेली. 100 रुपयाची नोट कमरेला ठेवून अशी पुंगळी झाली होती. 100 रुपयाची नोट घेऊन गेली. यशोदेचा पोरगा हातात घेतला. इकडे बघा सापटणेकर, अय माझ्या बहिणींनो, 100ची नोट अशी वाळून टाकली. ओंकार महाराज दुसरी एवढी म्हणा म्हणजे पुढे जाता येईल अशी वाळून टाकली 100ची नोट. आणि ती पण बाहेर आली. तिला पण विचारलं, काय ग बाई? हे बाई
पहिलीला दिसलाच नाही बाई, सोन्याची मूठ घेऊन गेलती. तू काय घेऊन गेलती? म्हटली मी गरीब आहे ना, मी 100ची नोट नेली होती. पोरगा हातामध्ये घेतला, त्याच्या चेहऱ्यावर ओढून टाकली. कसा दिसला? काळा आहे का, गोरा आहे का, निळा आहे का, सांग ना ग कसा आहे? पहिलीला दिसलाच नाही. ती म्हटली बाई ते काळं गोरं जाऊ दे, आई लई गोरी ग त्याची, लई गोरी, आई लई गोरी, बाप डबल गोरा, आईपेक्षा जास्त बाप गोरा आहे. पोरगा कसा आहे? पोरगा सावळा आहे. दुपारचे 2 वाजतील, नवे रात्रीचे 2 वाजतील. पाण्याचा कार्यक्रम आटपायचा नाही. 2-4 वर्ष यायचंय मला तुमच्याकडे. अजून पाण्यातच 12 वाजले आपले. नाही नक्की 5 झाले. माझ्यातले तुम्हाला देऊ, काय अडचण नाही. 5 झाले. तुम्ही काय गोड अगदी. एवढे लोक तुमच्याकडे पाहतायत महाराज, माना डोलवतायत. सगळे लोक असे हसतायत. गोड अगदी त्याच्यामध्ये नाहून गेले. काय गोड महाराज, जोरात टाळी वाजव एकदम. किती गवळण? मी 50 गवळणी सांगितलं, ते 50 म्हणतील बघा. आम्ही एकदा रेकॉर्डच केला होता. आसाराम महाराज नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंतला कीर्तन केलं काल्याचं. महाराजांना 35 गवळणी म्हणायला लावले होते लगातार, एकामागं एक एकामागं एक. पण आता वेळ जाईल, 12 वाजले. अशा गवळणी पाहण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. फक्त एक गंमत आहे बरं का, हे माझ्या बहिणींनो. देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या, MH 16, MH 18, MH 35, MH 38 बऱ्याच आहेत तिथं. म्हणजे कुठली पाशिंग नाही. या वयाच्या मुली होत्या. 16, 17, 18, 19, 20, 22, 23, 24, 25, 30, 35 पर्यंतच्या. आणि ही पाशिंग नाही बरं, या नंबरच्या या वयाच्या मुली होत्या. सकाळी नवीन साडी घालायच्या, नवीन मेकअप, नवीन साडी नवीन मेकअप, दुपारी नवीन साडी नवीन मेकअप, संध्याकाळी नवीन साडी नवीन मेकअप. आणि रोज यशोदेच्या घरी जायच्या कृष्णाला पाहायला. 4 दिवस झाले होते. ऐका सापटणेकर, एवढी कथा ऐका, माझा प्रवास सुखाचा होईल. 1 वर्षभर काल्याचं कीर्तन ध्यानात राहील. काय ते अक्रूर महाराज आले होते, काय गवळणी, काय काला सांगितलं, आम्ही असं कधी ऐकलं नाही. घरी घेऊन जा. मग रोज जायच्या. पाशिंग ध्यानात ठेवा. MH 15 ते 35 या वयाच्या, 15 पासून 30-35 वयाच्या मुली. सकाळी मेकअप नवीन साडी, दुपारी मेकअप नवीन साडी. एक वाक्य सांगू, देवाकडे जाताना नटूनच गेलं पाहिजे. माणसं असू द्या नाही तर स्त्रिया असू द्या. मंदिरात येताना स्वच्छ होऊन यायचं. भारीतले कपडे घालायचे, टकाटक राहायचं. डाग पडू द्यायचा नाही कपड्याला, डाग मस्त राहायचं. तोही पडू द्यायचा नाही, आचरणाचाही पडू द्यायचा नाही. असं छान राहायचं मस्त. आता आमची पोर आहेत बघा, किती छान दिसतात एका ड्रेसमध्ये मस्त. टोपी काय, गोड काय, का बरं? त्याचं कारण काय? स्वच्छ राहिलं पाहिजे, मस्त कपडे घातले पाहिजे. काही महाराज इतके येडे लोक, चांगले कपडे, 50,000 पगार आहे काही काहीला महिन्यात, 1 लाख महिना आहे. पण कपडे म्हणताना अरे 2-4 दिवस तेच शर्ट घालणार. अरे फार एखाद्याला म्हणून चल चले जाणार. तसं नाही जायचं, कळकट होऊन जायचं नाही. अरे आपण, आम्हाला एक सांगा, आपण जर एवढे सुंदर आहेत आपण, तर आपल्याला बनवणारा भगवान किती सुंदर असेल महाराज. त्याच्याकडे जाताना असं जायचं नाही कळकट, चांगलं जायचं. हा माझी विनंती असेल. त्या गवळणी नटून जायच्या. आता त्या कोकणामध्ये आपण जातो, अंकर महाराज कोकणामध्ये आम्ही जातो. कोकणामध्ये कुबेर महाराज त्या कोकणामध्ये येत ना, त्या सगळ्या गवळणी ज्या असतात का, त्या देवाकडे येताना अशा नटून येतात. नटणी घालून येणार, डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू, अशा गवळणी देवाला पाहायला जायच्या. रोज 4 दिवस झाले होते आपले, 12 वाजल्यामुळं 4 दिवस झाले होते. सगळे तेच गावात सारची चर्चा, यशोदेला पोरगा, यशोदेला पोरगा. नेमकं एक 2 मजल्याची आपली ग्रामपंचायत कशी, अशी 2 मजल्याची इमारत होती. इकडे ग्रामपंचायतीकडे नाही, माझ्याकडे बघा. लगे ग्रामपंचायत पाहायला लागली मी. अशी 2 मजल्याची इमारत होती. दुसऱ्या मजल्यावर एक MH 95 राहिलं होती. 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आलेली. ते वरून खाली बघायची तर त्याला एकच चित्र दिसायचं. सकाळी पोरी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच जातात. परत तशा जात नाहीत. नवीन साडी नवीन मेकअप करतात. दिवाळी तर होऊन गेली, भाऊबीज तर होऊन गेली. काय झालं बाई गावाला, तिला दम नाही निघाला. 95 काठी टेकत, काठी टेकत, काठी टेकत.
MH 15 ते 35च्या पोरीनं आडवी आली. जशी म्हातारी आडवी आली पोरी म्हटलं ए डंगरे तुझं काय ग मदत. ते म्हटले अगं डंगरे म्हणा म्हातारी म्हणा जाता कुठं ग इकडं. म्हणजे तुला अजून माहिती नाही का काय यशोदेला मुलगा झाला गावच्या राजाला. कधी 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं. मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग गरुडध्वज अनंत कृष्ण अशी 1000 आहेत बरं का. किती नाव आहेत एका दमात सांगतायत पण एक बिसलरी पाणी लागल प्यायला. इतके सोपे आहेत का ते. एवढे नावं घ्यायला सुरुवात झाली. बाई म्हटली बाई बाई जा 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 जा. पुरी गेल्या निघून. इकडे बघा अय पुरी गेल्या निघून बाबा. 95ला जायची इच्छा झाली. 95चं नाव होतं मालू. काय नाव होतं मालू. गवळणीचं नाव काय होतं मालू. मालूनं जायचा विचार केला पण पोरीचा ती साडी पाहिली जरा नवीन तर तिच्या बापानं तिच्या लग्नात तिला पैठणचा शालू दिला होता. लय भारी होता. कसा होता ऐका ऐका कसा होता कसा. ओंकार महाराज शालू भारी. पुतळ्या डोरलं साखळी पैंजण कमरेला कंबरपट्टा. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा. नाकात नत घालूनी सगळा थाट माट करूनी ग नेसले ग शालू पैठणचा. नेसले ग शालू पैठणचा. शालू काढला. पैठणचा शालू होता. किनारपट्ट्या होत्या चांदीचे. जवळच आपल्या कारखाना आहे. कारखान्याचं चित्र होतं शालूवर. असा कारखान्याचा भोंगा होता. ऊस भरणाऱ्या बाया अशोकाची झाडं. इकडे बघा बैलगाडी अशोकाची झाडं. मस्त ते कारखान्याचं चित्र होतं. 2 लाखाचा शालू काढला. मालूनं शालू काढला पण तिच्या डोळ्यानं धोका दिला. 95 वय असल्यामुळं शालू नेमका उलटा झाला. कारखान्याचा भोंगा खाली पडला. ऊस खाली पडला. चाकं वर गेली. बैलगाडीचं चित्र बदललं. अशोकाच्या झाडाची पानं खाली आली. मुळं वर आली. मालू नेसली उलटा शालू. मालू नेसली उलटा काय मालू नेसली उलटा शालू. एवढ्यावर थांबली नाही. पोरीचा मेकअप पाहिला होता माझ्याकडे बघा. मेकअपचं साहित्यच हातात आलं तर पहिल्यांदाच लाली लागली हाताला. लाली लाली कुठं लावतात पोरींनो. होटाला लावतात. लावायचीच होती होटाला पण हाताना सल्लाख वादीला लाली लागली डोळ्यात. काजळ भरायचं होतं डोळ्यात पण काजळ लागलं होटाला. गप्पा नाही प्रमाण सांगतो. होठो पे काजल नैनो में लाली. होठो पे काजल नैनो में लाली. गालों पे टिकली लगाते चली. दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी. गवळण दीवानी बनी. मालू दिवानी झाली. मेकअप उलटा झाला. मालूचा शालू उलटा झाला. आले तर आता भारुडवाले सावता महाराज तुम्हाला दाखवतील मेकअप करून. ते आता छान छान 5-5 साड्या दिसलच तुम्हाला. आता काय माझं भावन ते काय आले तेवढ्यात जमला बरं मेळ. 12 वाजले. मेकअप पाहिला उलटा झाला. मालूचा मेकअपही उलटा. इकडे बघा शालूही उलटा. रस्त्याला लागली 95 तर समोरून तिचा 110चा नवरा आडवा आला. ते गेलतं गावात पत्ते खेळायला.
त्यांना लांबूनच पाहिलं. बाबो म्हणलं आपली बायको तर खाली आली आज. मालू कुठं निघाली? मालू म्हटली डांगऱ्या होय बाजूला असा जन्मवर आडवा आला, वारीला नाही, भजनाला नाही, कीर्तनाला नाही. चाललीस कुठं? यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला त्याला पाहिला. ग मालू तुझा मेकअप उलटा झालाय, शालू उलटा झालाय, मालूचं उत्तर घरी घेऊन जा. मालू म्हटली मालक हा शालू नीट करण्यात आणि मेकअप नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला, देव पाहायचा राहून जाईल, पंढरीचा पांडुरंग पाहायचा राहून जाईल. या राहण्यात, या नटण्यात याच्यात आयुष्य निघून गेलं, अजून पंढरी पाहिली नाही, आळंदी पाहिली नाही, असं करू नका. 2 तारखेला जा, प्रदक्षिणा तरी कार्तिकीला मारून या. हो 13-14 तारखेला जा, 15 तारखेला माऊलीच्या समाधीला प्रदक्षिणा मारून या. गावात मंदिर किती सुंदर बांधलंय. आपलं गाव छोटं आहे पण परमार्थाच्या बाबतीमध्ये अग्रगण्य गाव आहे. वास आपटणे गाव, दिवाण झालात तुम्ही. गावची तरुण पोरं, ज्येष्ठ मंडळी, सगळी ढवळे परिवार, सगळे गावातली सगळ्या आडनावाची मंडळी, माळी काय मराठा काय, सगळ्या एका विचाराने एकत्रित आलात. एवढा सुंदर कार्यक्रम करताय. दिवाण झालं पाहिजे. आज ज्यांनी सौजन्य घेतले आमचे भीमराव बाबूराव ढवळे, तुम्ही दिवाणे झाले, एवढा खर्च केला, ते मस्त मंत्रमुग्ध झालेत कीर्तनात. माझं कीर्तन सफल झालं. आता अशा प्रकारानं सगळं गाव दिवाण झालं. 8 दिवस सेवा केली आणि मग आता भगवंताला पाहिला गाव गेलं. तसं आपणही दिवाण बना. पाण्याचा कार्य आटोंबला, देव रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला. याला तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. गावात चोऱ्या सुरू झाल्या. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. काशी मुख छचन घेत गळ्यामध्ये हात घालीत. हे गे बाई आम्हासी पावेना, यशोदे बाळ तुझा यशोदे पोरगा खोड करे, आमचं ऐकत नाही. खोड्या नको करू माझी बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझी बाबा. ऐकत नाही. मग हातामध्ये काठी दिली आणि सांगितलं उद्या जाई राणा, सवे घेऊन गोदना. रानात खेळ सुरू झाले. ओंकार महाराज खेळ. गोपाल दमले. 8 दिवस झाले म्हटले सापटणे ग्रामस्थ. आमचा कुठपर्यंत देवा खेळ करता. आम्हाला उद्योग आहेत, काम आहेत, आम्हाला संसार बघायचा आहे, आम्हाला प्रसाद द्या. भगवान खुश झाला. 7 दिवसाची तुमची कीर्तन, नामस्मरण, वर्गणी, तन मन धन दिलं. ज्येष्ठ काय, माथारे काय, तरणे बाण काय, माता माऊल्या काय एकत्रित आल्या. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, प्रसाद दिला भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. एकदा 2 हात वर करा सगळ्यांनी, 2 हात.
करा करा, ज्याचा हात वर आहे सगळ्यांनी हात वर करा. ऐका, हात वर करा. ज्याला प्रसाद पाहिजे त्यांनी अय मंदिरातले अय विनयकरी बाबा बरोबर हात अर्धाले ओरिजिनल करा. टाळकरी अय अय टाळकरी करा ओरिजिनल हात. वा हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली. एकदा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. आज ज्यांनी सौजन्य घेतलं भीमरावजी बाबूराव ढवळे पाटील यांनाही खूप धन्यवाद. आपल्या सौजन्याच्या कार्यक्रमाचं तुकारामजी बंडू नाना बाळासाहेब ढवळे चेअरमन खरेदी विक्री संघ आणि सप्ताह कमिटी सौभाग्यवती रोहिणीताई